श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. कुंभमेळा. आज आपण कुंभमेळ्याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. कुंभमेळ्याचा इतिहास त्या दिवसांशी संबंधित आहे जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमृतत्वाचे अमृत निर्माण केले होते, जसे की पौराणिक कथांनी वर्णन केले आहे. देवता आणि राक्षसांनी मिळून कार्य पूर्ण करण्याचे मान्य केले आणि अनैतिकतेने अमृत अर्धे वाटून घेण्याचे ठरविले. त्यानंतर देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशात असलेल्या दूधसागराच्या किनाऱ्यावर एकत्र आले. दुग्धसागराच्या मंथनाने प्राणघातक विष निर्माण केले, जे भगवान शिवाने पिऊन घेतले. अनेक अडथळे पार करून अनेक वर्षांनी धन्वंतरी हातात अमरतत्वाचे अमृत घेऊन प्रकट झाली. बृहस्पती, सूर्य, शनी आणि चंद्र या 4 देवांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी ती भांडणे जबरदस्तीने बंद केली. त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला. यावेळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणी कुंभाचा थेंब पडला. तेव्हापासून या 4 ठिकाणांना गूढ शक्ती प्राप्त झाल्याचं मानलं जातं. कुंभ अर्थात देव आणि दानव यांच्यातील पवित्र घागरीसाठीचा लढा 12 दिव्य दिवस चालला, जो मानवासाठी 12 वर्षाचा मानला जातो. म्हणूनच कुंभमेळा 12 वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि वर उल्लेख केलेल्या पवित्र स्थानांवर किंवा पवित्र स्थळांवर मेळावा होतो. असे म्हटले जाते की या काळात नद्यांचे अमृतात रूपांतर झाले आणि त्यामुळे जगभरातून अनेक यात्रेकरू कुंभमेळ्याला पवित्रतेचे आणि अमरत्वाचे दर्शन घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हा एक महत्त्वाचा हिंदू तीर्थक्षेत्राचा सोहळा आहे. हा सोहळा अंदाजे दर 6 आणि 12 वर्षांनी साजरा केला जातो. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा मानवी मेळावा आहे. कुंभमेळ्याबद्दलची माहिती. कुंभमेळा हा कुंभ आणि मेला या 2 शब्दापासून बनलेला आहे. कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांडेवरून आले आहे. पौराणिक कथेनुसार विष्णू अमृत कुंभ घेऊन जात असताना 4 थेंब सांडले होते. हे थेंब प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 तीर्थांवर पडले. कुंभमेळा हा सोहळा पवित्र नद्यांच्या तीरावर साजरा केला जातो. कुंभमेळ्यात अनेक समारंभ होतात, जसे की शाही स्नान, पेशवाई नावाची मिरवणूक इत्यादी. प्रयाग आणि हरिद्वार येथे दर 6 वर्षांनी अर्धकुंभ आयोजित केला जातो. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर 3 वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात प्रयागराज, उज्जैन, नाशिक, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. महाकुंभ 2025. महाकुंभमेळा हा धार्मिक विधींचा एक भव्य संमेलन आहे, ज्यामध्ये स्नान समारंभ हा त्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्रिवेणी संगमावर लाखो यात्रेकरू या पवित्र प्रथेत सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. पवित्र पाण्यात बुडवून घेतल्याने व्यक्ती स्वतःला सर्व पापांपासून शुद्ध करू शकते, पुनर्जन्माच्या चक्रातून स्वतःला आणि त्यांच्या पूर्वजांना मुक्त करू शकते आणि शेवटी मोक्ष किंवा आध्यात्मिक मुक्ती मिळवू शकते. या विश्वासावर हे दृढपणे रुजलेले आहे. आंघोळीच्या विधी व्यतिरिक्त यात्रेकरू पवित्र नदीच्या काठावर पूजा करतात आणि विविध साधू आणि संतांच्या नेतृत्वाखालील प्रबोधनात्मक प्रवचनांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या प्रयागराज महाकुंभात पवित्र पाण्यात डुंबणे पवित्र मानले जात असले तरी काही विशिष्ट तारखा आहेत ज्यांना विशेष महत्त्व आहे. या तारखा संत, त्यांचे शिष्य आणि विविध आखाड्यांचे म्हणजे धार्मिक आदेश सदस्य असलेल्या भव्य मिरवणुकांच्या साक्षीदार आहेत. ते शाही स्नान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य विधींमध्ये भाग घेतात, ज्याला राजयोगी स्नान असेही संबोधले जाते, ज्याला महाकुंभमेळ्याची सुरुवात होते. राजयोगी स्नान हे कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षक आहे आणि उत्सवाच्या शिखराचे प्रतिनिधित्व करते. पौष पौर्णिमा 13 जानेवारी 2025, मकर संक्रांत 14 जानेवारी 2025, मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025, वसंत पंचमी 3 फेब्रुवारी 2025, माघी पौर्णिमा 12 फेब्रुवारी 2025, महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025, महाकुंभ 2025,
एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि श्रद्धेचा उत्सव जो जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त आणि प्रवाशांना आकर्षित करतो. तुम्ही या विलक्षण प्रवासाला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अनेक आकर्षणे सापडतील, जी महाकुंभाला खरोखरच एक अनोखा आणि विस्मरणकारक कार्यक्रम बनवतील. UP सरकार, माय गव्हर्नमेंटच्या सहकार्याने विश्वास आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या महाकुंभ 2025चा भव्य वारसा साजरा करण्यासाठी नागरिक सहभाग उपक्रम आयोजित करत आहेत. माय गव्हर्नमेंटवर अनेक उपक्रमांमध्ये नागरिक सहभागी होऊ शकतात. 144 वर्षांनी होणारा महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या महाकुंभ मेळ्याकडे लागले आहे. सोशल मीडियावर सगळीकडे याचीच चर्चा आहे. दर 144 वर्षांनी भरणारा महाकुंभ मेळा पौर्णिमा आणि संक्रांतीच्या स्नानाने यावर्षी सुरू झाला आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात लाखो लोकांनी पवित्र स्नान केले. तेथे बरेच लोक कल्पवास करतील आणि संत आणि ऋषींचे प्रवचन ऐकतील आणि भजन गातील. कुंभमेळ्याला गेल्याने एक दिव्य अनुभव मिळतो. आता तिथे शाही स्नान होत नाही, पण अमृत स्नान होते. कुंभ म्हणजे भांडे किंवा घागर. अगस्त्य मुनींचा जन्म कुंभ येथे झाला, म्हणूनच त्यांना कुंभज असेही म्हणतात. असे म्हटले जाते की कुंभमेळ्यात देवता देखील असतात. जर तुम्ही कुंभमेळ्याला जाऊ शकत असाल तर ते चांगले आहे, अन्यथा घरी हर हर गंगे भागीरथी म्हणत भक्तीने स्नान करा, कारण जर मन शुद्ध असेल तर गंगा भांड्यात आहे. श्री स्वामी समर्थ.